चैतन्य नागनाथ महाराजांच्या यात्रेला लाखो भाविकांची मांदियाळी। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील श्री चैतन्य नागनाथ महाराज यांची यात्रा खरोखरच भक्ती आणि उत्साहात मोठा सोहळा असते। नेवासा परिसर हा मुळातच संतांच्या वास्तव्याने पावन झालेला आहे, त्यामुळे इथल्या यात्रा उत्सवांना एक वेगळेच आध्यात्मिक महत्त्व असते। यात्रेच्या निमित्ताने पहाटेपासूनच मंदिरात विधिवत पूजा, अभिषेक आणि आरतीचे आयोजन केले जाते। भाविकांनी मोठ्या संख्येने नागनाथांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। चैतन्य नागनाथांच्या पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते। नागनाथ महाराजांच्या नावाने चांगभलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। यात्रेनिमित्त कुस्त्यांचा हंगामा, भारूड, कीर्तन आणि लोकनाट्य तमाशा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते। केवळ नेवासा तालुकाच नव्हे तर शेजारच्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातूनही अनेक भाविक या यात्रेला हजेरी लावतात। ग्रामीण अर्थव्यवस्थेत अशा यात्रांना खूप महत्त्व असते, कारण या निमित्ताने स्थानिक व्यापारी, खेळणी विक्रेते आणि पाळणेवाल्यांची मोठी उलाढाल होते। तर ज्या भाविकांचा नवस असतो तो परिवार वाद्यांच्या गजरात वाजत गाजत पेढा, गुळ शेरणीने तो पूजा करतात। Z9 मराठीसाठी प्रतिनिधी युनुस पठाण। यावेळी ग्रामस्थांनी मुलाखत दिली, तर पाहूया सविस्तर। नमस्कार। दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षी पण आमचे तेलकुडगाव येथील श्री चैतन्य नागनाथ महाराजांच्या देवस्थान यात्रेची सुरुवात आज 17 तारखेपासून 17-18 पर्यंत चांगल्यापैकी यात्रेला सुरुवात झालेली आहे। तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या यात्रेला हजेरी लावलेली आहे आणि आमचे तेलकुडगाव ग्रामस्थ तसेच यात्रा कमिटी, सर्व आमचे पत्रकार बांधव यांनी या यात्रेमध्ये खूप मोठे योगदान असे दिलेले आहे। यात्रेमध्ये आज सकाळी अभिषेक होऊन यात्रेला आपलं देवस्थानला गंगाच्या पाण्याने जलाभिषेक घातलेला आहे। तसेच संध्याकाळी देवाची छबिना मिरवणूक पण निघणार आहे आणि लोकनाट्याचा कार्यक्रम पण आज रात्री 9 वाजता होणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी एकदम जंगी कुस्त्यांचा हंगामा पण भरवलेला आहे। निकाली कुस्त्या 3 लाख पर्यंत बक्षीस वाटप होणार आहे आणि मोठ्या संख्येने सर्व भाविकांनी जास्तीत जास्त हजेरी लावावी अशी आमच्या नागनाथ देवस्थानतर्फे मी सर्वांना विनंती करतो। आणि सर्व चैतन्य नागनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक अभिनंदन। गेली दरवर्षीप्रमाणे यंदाही चालू वर्षी 15 तारखेपासून यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि आज सकाळी गंगेचं पाणी आणून गंगाजल स्नान नागनाथ महाराजांच्या चरणी अर्पण केलेलं आहे। आज सकाळी कावडीची मिरवणूक या ठिकाणी झालेली आहे। आज संध्याकाळी छबिन्याची मिरवणूक होणार आहे। छबिना संपल्यानंतर तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि उद्या सकाळी हाजऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि 3च्या नंतर जंगी असा हंगामा या ठिकाणी होणार आहे। सर्व नामांकित पैलवान या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। निकाली कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत। सर्वच परिसरातील सर्व पंचक्रोशीतील मल्लांनी या ठिकाणी हजेरी लावावी ही यात्रा कमिटीच्या वतीने आग्रहाची विनंती आहे। असा हा कार्यक्रम 3-4 दिवसाचा या ठिकाणी चालू आहे। यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू आहे। संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आपल्या नागनाथ महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आशीर्वाद घेतात। धन्यवाद।